नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत छानपैकी पौष्टिक, झणझणीत आणि घरच्या घरी मस्तपैकी मेथीच्या भाजीचे पराठे। हिवाळ्यात तर मेथीचा सुगंध काय सांगू। मस्तपैकी सुगंधी मेथी, छानपैकी त्यामध्ये थोडासा मसाला आणि मऊसर ही सगळी एकत्रित केलेली पीठं, आपला छानपैकी पराठा, मेथीच्या भाजीचा पराठा एकदम झक्कास तयार। चला तर मग वाट कसली बघताय, बघूयात मेथीचा भाजीचा पराठा। त्यासाठी छान परात घेतली आहे, परातीमध्ये मिक्स पीठ घेतलं आहे। आधी मी टाकलं आहे गव्हाचं पीठ 1 वाटी, त्यानंतर अर्धा वाटीच्या पेक्षा थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे ज्वारी बाजरीचं मिक्स पीठ टाकलं आहे। त्यानंतर थोडंसं बेसन पीठ टाकलं आहे। जी भाजी होती आपली प्लेटमध्ये उरलेली, त्यातल्या मिरच्या मी साईडला काढून ठेवल्या आहे आणि छानपैकी ती भाजी पण आपण त्यामध्ये टाकली आहे। ओवा घेतला आहे, हातावर मस्त असं रगडून त्यामध्ये छान टाकला आहे। त्याचा सुगंध खूप सुंदर येतो। जिरं घातलं आहे, त्यावर थोडंसं हळद पण मी घातली आहे। हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटली तर तुम्ही टाकू शकता, नाही वाटली तरी नाही टाकली तरी चालेल। चवेपुरतं मीठ घालायचं आहे आणि कोरडं सुकं असताना छानपैकी ते एकत्रित करायचं आहे। म्हणजे भाजी जर मोकळी वगैरे मस्तपैकी करून घ्यायची, पीठ एकमेकाला सगळं व्यवस्थित लागतं। प्रमाण एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे, म्हणजे मेथी भाजी कमी पीठ जास्त होत नाही, नाही तर मग टेस्ट त्याला एवढी येत नाही। मग प्रमाणामध्ये असेल तर छानपैकी टेस्ट पण मस्त लागते। ओवा घातला आहे आणि आपण त्यामध्ये भाजीमध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये लसूण घातला आहे, हिरवी मिरची घातली आहे, जिरं घातलं आहे फोडणीला, त्यामुळे वरतून मी काही लसूण बारीक करून टाकला नाही आहे। तुम्ही मेथीच्या भाजीचे नाही बनवले, डायरेक्ट बनवले तरी चालेल, मेथी कट करून त्यावेळी तुम्ही लसूण वगैरे छान बारीक करून हिरवी मिरची घालू शकतात। पण मी भाजी रेडी होती, त्यामुळे मी भाजी वेस्ट न करता म्हटलं वेस्ट कशाला करायची। छानपैकी त्याचा स्नॅक्स आयटम, ब्रेकफास्ट आयटम मस्तपैकी बनवू शकतो। तुम्ही पण नक्की ट्राय करा। जर उरली तर फेकण्यापेक्षा, फेकत तर नाहीच आपण, पण अशा पद्धतीने मुलं खाऊ शकतात। आणि मुलांना कसं आहे, टिफिनला पराठे, थालीपीठ, धपाटे अशा आयटम आवडतात, घरातल्यांना पण ते आवडतात। मग स्नॅक्स म्हणून असू द्या, ब्रेकफास्ट असू द्या, किंवा भाजी चपाती खाऊन कंटाळा आला आहे तेच तर त्यावेळी आपण जेवणासाठी पण छान बनवतो। आता तर काय हिवाळाच आहे, त्यासाठी ज्वारी, बाजरी, तीळ आणि पालेभाज्या तर आपल्या शरीराला एनी टाईम कशा गरजेच्याच आवश्यकच आहेत। त्यामुळे मुलं जर खात नसतील तर छानपैकी आपण अशा पद्धतीने छान छान मेनू बनवून, पराठे, धपाटे, थालीपीठ असं बनवून त्यांना आपण ते खाऊ घालू शकतो। पौष्टिक पण पोटात जातं, हेल्दी जातं। 4 पदार्थ बनवण्यापेक्षा एकच पदार्थ बनवला जातो, तो पण मस्तपैकी झटकीपट आणि टेस्टी। मुलं पण आवडीने खातात। शक्यतो मुलं ज्वारी बाजरीची कधी कोणी भाकरी खातात, कधी नाही खात, कंटाळा करतात। यामध्ये सगळेच पीठ एकत्रित केले असल्यामुळे ती अतिशय पौष्टिक आपला हा मेथीच्या भाजीचा पराठा तयार होतो। तुम्ही पण नक्की एकदा असा ट्राय करून बघा। जर मेथीची भाजी उरली असेल तर त्याचं दुसरं काही बनवण्यापेक्षा छानपैकी असा पराठा करून स्नॅक्स ब्रेकफास्टला तुम्ही खाऊ शकतात। हेच तुम्ही लाटून छानपैकी तळू पण शकतात। ते मेथीच्या छानपैकी पुऱ्या बनतात मेथीच्या भाजीच्या, एकदम मस्त आणि पौष्टिक आणि हेल्दी। पण जर ऑइली नको असेल तर आपण असे छानपैकी पराठे त्याचे बनवू शकतो झटकीपट। छानपैकी हे बघा, मी उंडा मळून घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून 2-5 मिनिट साईडला ठेवलं होतं। एकजीव सगळं मस्तपैकी छान झाल्यानंतर, मुरल्यानंतर लाटण्याच्या आधी पण छान त्याला एकदा तेल लावून उंडा मळून घेतला आहे। छोटे छोटे गोळे करायचे आणि आवडीच्या शेपप्रमाणे गोल गोल गरगरीत मस्तपैकी इकडून तिकडून करून छान लाटून घ्यायचे। असला मस्त सुवास येतोय खमंग एकदम, जिरे, ओवा, लसूण आणि त्याच्यात मेथी आणि सगळी एकत्रित पिठं। पराठा लाटेपर्यंत तिकडे तवा ठेवला आहे गॅसवर गरम होण्यासाठी कडकडीत। इथे बघा तवा गरम झाला आहे, आता छानपैकी पराठा आपला जाणार तव्यावरती। आहा, हे बघा त्यावरती टाकायचे थोडं तेल, मस्तपैकी टाकायचं आहे पराठा त्यावरती। तुम्ही तेलाऐवजी तुम्ही बटर, चीज टाकलं तरी चालेल, तूप ज्याला आवडतं छान ते टाकलं तरी चालेल। पण मुलं खात नाही, मुलांना बटर चीज आवडतं, बाकीच्यांना कोणाला हे तेल टाकलेलं आवडतं, म्हणून छानपैकी मी तेल टाकलं आहे। मागून पुढून करून खरपूस एकदम कुरकुरीत खमंगपणे मस्तपैकी आपला पराठा भाजून घ्यायचा आहे। बघा असला सुंदर एकदम मस्त सुवास येतोय, काय सांगू तुम्हाला। एकदम हेल्दी, पौष्टिक, अतिशय मुलांसाठी पण हेल्दी आहे, आपल्यासाठी पण आहे।
आपले असे मेथीचे पराठे मस्तपैकी 1 2 3 करून छान छानपैकी सर्व करायचे. टिफिन ब्रेकफास्ट स्नॅक्स आयटम म्हणून तुम्ही देऊ शकतात. चटणीसोबत सॉससोबत देखील खाऊ शकतात. मी यासोबत मस्तपैकी बनवलेली आहे तिळाची चटणी. एका प्लेटमध्ये छानपैकी चला सर्व करून घेऊयात. आणि तिळाच्या चटणीसोबत मस्तपैकी तेल टाकून एकदम मस्त सगळं विथ फॅमिली मस्तपैकी खाऊयात. हे बघा आपले पराठे रेडी झाले आहेत. नक्की तुम्ही ट्राय करा. असे कसे झालेत कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. नवीन चॅनल आहे, रिक्वेस्ट करते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अशा छान छान हेल्दी पौष्टिक व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा एकदा सांगते. चला आकारा बघू गरमागरम पराठा. आहा.